17 तारखेला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांची साखरवाडीमध्ये राम सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने एक सभा झाली। त्या सभेमध्ये त्यांच्या काही शब्दांचा विपर्यास करून अतिशय चुकीचे शब्द त्यांच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या म्हणण्यामध्ये ऍड करून तालुक्यातील जनतेला मिसगाईड करण्याचा प्रयत्न समोरची पार्टी करत आहे। शिवांजली भोसले यांना अतिशय प्रेमळ भाषेमध्ये महाराज साहेबांचा एक निरोप होता। तो निरोप असा होता की बाबा तुम्ही एक चांगल्या घरातली लोक आहात, खानदानी लोक आहात आणि तुमची मुलगी जी आमचीही मुलगी आहे ती ज्या लोकांच्या मध्ये उठती बसती ती लोक तसे बघायला गेलं तर विश्वासपात्र नाहीयेत। आपण थोडंसं पाठीमागच्या काळामध्ये बघितलं असेल त्यांची राजकीय कारकीर्द, तर त्यांचं म्हणणं एवढंच होतं की ज्या लोकांच्या बरोबर ती उठती बसती त्यांची राजकीय कारकीर्द, ज्यांचं नाव ननावरे दाम्पत्यांच्या आत्महत्येमध्ये येतं, ज्यांचं नाव अगवणे कुटुंब उद्ध्वस्त होण्यामध्ये येतं, ज्यांचं नाव कुठे ग्रुप उद्ध्वस्त होण्यामध्ये येतं, ज्यांचं नाव डॉक्टर मुंडेंच्या आत्महत्येमध्ये येतं, अशा लोकांच्या मध्ये आपली लेक जातीये, उठतीये, बसतीये। जे लोक स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी प्रत्यक्ष या लोकांचा अप्रत्यक्ष कितीतरी लोकांचा बळी घेऊ शकतात, तर ते लोक आपल्या लेकीचा स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी बळी का घेणार नाहीत? तर माझं सर्वांना एवढंच सांगणं आहे की काही जर 17 तारखेला हे महाराज साहेबांचं स्टेटमेंट होतं, तर 17 तारखेला संध्याकाळी तुम्ही निषेध का व्यक्त केला नाही? 18 तारखेला तुम्ही निषेध व्यक्त का केला नाही? शनिवारी दिवसभर तुम्ही निषेध व्यक्त का केला? तुम्ही फक्त वर रूम मधून येणाऱ्या स्क्रिप्टची वाट बघत होता का? माझा हा प्रश्न आहे समोरच्यांना। आज महिलांच्या नावावरनं महाराजांना निषेध म्हणून जो मेसेज व्हायरल होतात, तर महाराज साहेबांच्या हे भाषणामध्ये त्या व्यक्तीबद्दल कुठंही व्यक्तिगत टीका नाही, कुठलाही अपमान नाही, कुठलंही अपमानास्पद असं स्टेटमेंट नाहीये, तरी पण ते समोरून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी एका मुलीचा वापर करतात आणि ह्याच प्रकारे जे महाराजांच्याकडून झालं नाहीये ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी एका मुलीची बदनामी करतात। आणि मला त्यांना एवढंच सांगायचंय की स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी एक विनंती आहे की तुम्ही कृपा करून एका मुलीच्या नावाचा वापर करू नये। पूर्ण भाषण जर ऐकलं तर महाराज साहेबांनी तिथं स्पष्ट असं बोललेले आहेत की तुम्ही चांगल्या घरातली लोक आहेत, तुम्ही खानदानी लोक आहात। जर महाराजांना त्यांचा अपमानच करायचा होता, त्यांना चुकीच्या पद्धतीने तालुक्यासमोर प्रेझेंट करायचं होतं, तर मग ती एखाद्या व्यक्तीच्या कौटुंबिक परिस्थितीचं त्यांनी कौतुक केलंच नसतं। तर मला सर्वांना एवढंच सांगायचं आहे, ज्या महिलांच्या नावाने आज महाराजांचा निषेध व्यक्त केला जातो, तर त्या महिलांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की दिगंबर अगवणेंच्या मुली ज्या आत्महत्या केल्या, ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, ज्या मरणाच्या दारातून आल्या, तेव्हा तुमच्या संवेदना कुठं होत्या? तेव्हा तुम्ही निषेध का नोंदवला नाही? संपदा मुंडे सारख्या तरुण सुशिक्षित मुलीने आत्महत्या केली, त्यावेळेस तुम्ही महिला म्हणून कुठं होता? त्यावेळेस तुमच्या संवेदना कुठं होत्या? जरूर चुकीच्या गोष्टीसाठी जरूर निषेध करायला हवा। आणि मी असं म्हणेल की जर माझे नेते असतील आणि जर ते चुकीचे असतील आणि जर असते तर 101% तुमच्या निषेधात तुमच्या बरोबर मी असते। पण जर कुठलाही महाराजांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने कुठल्याही मुलीचा अपमान केला गेलेला नाहीये, उलट तुम्ही तिचे चारित्र्यावरती आरोप करताय असं मला म्हणायला लागेल। आणि विनंती आहे माझी तुम्हाला, जे पुढून ह्या प्रकारच्या पत्रकार परिषद घेऊन सोशल मीडियावरती मेसेज व्हायरल करून आमच्या लेकीची जे बदनामी करतात, त्यांना एक विनंती आहे की ही बदनामी तुम्ही थांबवावी। तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही कुठलाही एखाद्या मुलीचा वापर करून स्वार्थ साधू नये, एवढीच मी समोरच्यांना रिक्वेस्ट करू शकते।